श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर उद्या आहे मंगळवार, म्हणजेच मंगळागौरी पूजनाचा दिवस. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मंगळागौरी पूजन कसे करावे व त्यानंतर त्याची कथासुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही. तर मंगळागौरीचे पूजन हे प्रामुख्याने नवविवाहित स्त्रियांद्वारे अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी केले जाते. यात सर्वप्रथम चौरंगावर देवीची प्रतिमा किंवा मूर्ती मांडून षोडशोपचारे पूजा केली जाते. पूजेनंतर कहाणी वाचून आरती केली जाते. श्री स्वामी समर्थ उपासक देखील या व्रतात स्वामींचे नामस्मरण करून मनोभावे देवीची प्रार्थना करू शकतात. तर आता बघणार आहोत पूजेची सविस्तर माहिती. पहिले तर पूजाची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर मंगळागौरीची म्हणजेच पार्वतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करायचा आहे. बाजूला कलश आणि महादेवाची पिंड किंवा शिवलिंग तुम्ही ठेवू शकता. पूजेसाठी फुले, विविध प्रकारची पानं, फळं, नैवेद्य आणि हळद कुंकवाचे साहित्य तयार ठेवायचं आहे. पूजा विधीसाठी सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करून गणपती पूजन करायचे. त्यानंतर कलश, घंटा आणि दीपपूजन करायचे आहे. मंगळागौरीच्या मूर्तीवर शिव मंगळागौरीचे आवाहन करावे. त्यानंतर देवीला षोडशोपचारे पूजा करावी. यात गंध, फुले, अक्षता, वस्त्र आणि अलंकार वाहावेत. देवीला विविध प्रकारची पत्रे म्हणजेच पाने, बेल, दुर्वा, फुले अर्पण करायची आहे. तांदूळ, पांढरे तीळ, जिरे आणि मुगाची डाळ मुठीने देवीला अर्पण करायची आहे. त्यानंतर कहाणी वाचायची आहे. म्हणजेच पूजा पूर्ण झाल्यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचावी. पुरणाच्या किंवा पिठाच्या दिव्यांनी देवीची आरती करावी. गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करावी. जमलेल्या ज्या सवाष्ण असतील त्यांना हळद कुंकू देऊन वाण द्यायचे आहे. व त्याचबरोबर तुम्ही स्वामी समर्थ सेवेकरी असाल तर या पूजेसोबतच तुम्ही श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता. स्वामींच्या नित्य सेवेतील तारक मंत्र किंवा स्वामी स्तवन याचे पठण करून आपल्या संसाराला व पतीला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करायची आहे. ही तर झाली पूजा कशी करावी. आता बघणार आहोत मंगळागौरीची कथा म्हणजेच कहाणी. फार पूर्वी एका नगरात धर्मपाल नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याला भरपूर संपत्ती होती, पण त्याला मूलबाळ नव्हते. बऱ्याच नवसानंतर त्याला एक मुलगा झाला आणि त्याचे नाव श्रीपती ठेवले. श्रीपतीचा विवाह एका सुस्वरूप मुलीशी झाला, पण एका ज्योतिषाने भविष्यवाणी केली की लग्नानंतर 16व्या वर्षी श्रीपतीचा सर्पदंशाने मृत्यू होईल. हे ऐकून धर्मपाल आणि त्याची सून खूप दुःखी झाले. जेव्हा श्रीपती 16 वर्षांचा झाला तेव्हा तो आपल्या मामासोबत काशीला जाण्यासाठी निघाला. वाटेत एका गावात ते मुक्कामाला थांबले. एक सुंदर मुलगी नदीकाठी मंगळागौरीची पूजा करत होती. त्या मुलीने त्या दोघांना जेवणाचे आमंत्रण दिले. त्याचा मामा जेवणासाठी बसले, पण श्रीपतीच्या मामाला मुलीच्या वडिलांना सत्य सांगायचे होते की हा मुलगा 16 वर्षाचा असून आज त्याचा शेवटचा दिवस आहे. हे ऐकून त्या मुलीने माझी मंगळागौर माझ्या पतीचे रक्षण करेल असा दृढ विश्वास व्यक्त केला. ती मुलगी पूर्ण श्रद्धेने मंगळागौरीची पूजा करत राहिली. रात्रीच्या वेळी श्रीपतीला गाढ झोप लागली आणि खरोखरच एक विषारी साप त्याला चावण्यासाठी आला. त्याच क्षणी मंगळागौरी प्रत्यक्ष तिथे प्रकट झाल्या. त्यांनी त्या सापाशी युद्ध करून त्याला पळवून लावले आणि श्रीपतीचे प्राण वाचवले. श्रीपती जागा झाला तेव्हा त्याला हे सर्व एक स्वप्न वाटले, पण तो पूर्णपणे निरोगी होता. हे पाहून मामाला धर्मपाल यांना खूप आनंद झाला. तो, मुलगी आणि तिचा पती सुखरूप आपल्या गावी परतले. त्या मुलीच्या मंगळागौरीवरील निस्सीम भक्तीमुळेच तिच्या पतीला नवे आयुष्य मिळाले. अशा प्रकारे ही कथा आहे. आता बघणार आहोत पूजा झाल्यानंतर व्रताची सांगता कशी करायची. कहाणी ऐकल्यानंतर देवीला 16 दिव्यांची आरती ओवाळली जाते किंवा करायची आहे. तसेच सासू आणि नंदेला 16 लाडू किंवा फळे वाण म्हणून देण्याची प्रथा आहे. नवविवाहित मुली सलग 5 वर्ष हे व्रत करतात. तर ही होती आजची माहिती मंगळागौरविषयी. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.